वाईट, पण जर का कधी वाईट वेळ आली तर आपल्याकडे जर काही असं हत्यार असेल ना तर आपण आपला जीव वाचवू शकतो. बरोबर एक ना? घाव दोन तुकडे करू एक शकतो. घाव दोन तुकडे याच्यासाठीच बोलतात ना त्याला, है ना? एक नंबर हत्यार आहे. याच्यावरून काय काय बेत काय है भाई तुमचा आज? गेस क्या करने वाले हो तुम कळत लोग? नाहीये. ये इसको ऐसा नहीं काटने का रहता है. पूछ मम्मी को कैसा काटने का है. असंच कापायचं असतं ना. गोल कापायचा असता है. नहीं नहीं, अभी जो यहाँ से ना? हम लोग निकाला वो कहाँ से गया? वो कपड़ों के थ्रू इधर से ही गया. तो इधर इसका से होना ही जरूरी है गया. वो, है ना? ये क्या कर रहा हूँ पता है क्या? मैं व्लॉगिंग कर रहा हूँ. ये तो आपको लगेगा क्या कर रहे हैं. और मैंने बताया ना ये इधर का ये lock कर लगाने के ये बाद ये मिलेगा. ये तो मिल जाएगा, बट ये आपको ड्रम चेंज करवाना पड़ेगा. ये आपका सही है. ड्रम का टूटा है. हाँ, ड्रम का लॉक टूटा हुआ. आप मध्ये आमचं कसं चाललंय हे आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. तुमचं कसं चाललंय हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 2 दिवस झाले खूप पाऊस पडतोय. मलाही बरं नव्हतं, ते पण ब्लॉग मध्ये पण सांगितले, ब्लॉग मध्ये टाकलंय. त्याचबरोबर घरगुती काय काय अशा अडचणी तयार होतात आणि त्याच्यातली एक अडचण म्हणजे प्राजक्ता माझ्या खूप मागे लागली, खूप अक्षरशः. म्हणजे असं झालं ना की तिला काय उत्तर देऊ, आणि तिचं पण बरोबर आहे. कारण आमचं वॉशिंग मशीन अचानक बंद पडलं आणि वॉशिंग मशीन बंद पडल्यावर काय झालं, माझ्यातला मेकॅनिक जागा झाला. मी हे खोलायचा प्रयत्न केला, इकडून ट्राय केला, हे इकडून उघडून बघितलं. हे काय होतंय, हे मशीन फिरताना मी स्क्रीनवर पण त्याचा व्हिडिओ टाकतोय, कसा आवाज करतोय ते पण बघा. आणि जर का तुम्हाला त्याचं सोल्युशन माहिती असेल तर सांगा. मी तर माझ्याकडून उद्योग केलेले आहेत आणि हे मशीन असं आपण फिरवलं ते आवाज करतंय, इकडून खोलून बघितलं काय अडकलंय ते बघितलं, पण काहीच कळत नाहीये. शेवटी मग झाली प्राजक्ताची चिडचिड, कारण ती प्राजक्ता आणि ईश्वरी काल गावाला गेल्या होत्या. इतका भयानक पाऊस पडतोय तरी देखील गावाला गेल्या होत्या. आणि आल्यानंतर त्यांनी बघितलं, जेव्हा प्राजक्ता घरामध्ये असते ना तेव्हा सगळं कसं जिथल्या तिथे छान जागेवरती असतं. आता या सगळ्या अशा बाटल्या इकडे पडून गेल्या, इकडे सगळं असं आहे, सगळं अस्ताव्यस्त आहे, इथे सगळं अशी घाण झालेली होती. आल्या तिने जेवण केलं, आम्ही जेवून घेतलं आणि मग खराब झालेली भांडी पुन्हा एकदा तिने घासायचा प्रयत्न केला, घासायची सुरुवात केलेली आहे. आता मी प्राजक्ताला विचारणार आहे की 2 दिवस म्हणजे कालपासून ती कोकणात गेली होती, ट्रेनने गेली होती आणि ट्रेनने आले, आणि तिचा एक्सपिरियन्स कसा होता काय सांगशील प्राजक्ता? काय झालं होतं, म्हणजे गावी अचानक तुम्ही गेलात, पण तो प्रवास कसा होता तुमचा? अचानक म्हणजे कारणही तसंच होतं, त्यामुळे आम्हाला अचानक जावं लागलं. गेलो नव्हतो, जावं लागलं. हा. कोणीतरी आमच्या रिलेटिव्ह मध्ये, हा. समजू शकता तुम्ही बरोबर. काय सांगायचं असेल हा, ते. हा, बरोबर. त्यामुळे अर्जंट आम्हाला जावं लागलं. हम्म, आणि मग ते यांना येणं शक्य नव्हतं हम्म, आणि ईश्वरीला मला ठेवून जाणं शक्य नव्हतं. हम्म, त्यामुळे मी तिला घेऊनच गेले हम्म. आणि तिला मी दुसऱ्या ठिकाणी ठेवली आणि त्या ठिकाणी मी एकटी गेले. बरोबर. हा. पण भयानक पाऊस. आणि तू तिथे- येताना तो एक स्क्रीनवर मी व्हिडिओ पण देतोय, प्राजक्ताने ना ट्रेन मधून येताना शूट केलंय, किती कडेला पाणी आहे ना. म्हणजे शेतं होती तिथे, पण ती शेतं असल्यासारखं वाटतच नाही, तिथे तिथे पूर्ण- टोटली नदी असल्यासारखं पूर्ण. वाटतंय. आणि दुसऱ्या बाजूला इतकं पाणी मात्र होतं. माझ्या मनामध्ये सारखी धाकधूक होती, कारण मुंबई गोवा महामार्ग ठप्प आहे, बऱ्याच ठिकाणी पाणी भरलंय. आणि जर का एकमेव मार्ग होता तो म्हणजे आपलं ते ट्रेन, ट्रेन. आणि जर ट्रेन समजा काही प्रॉब्लेम झाला, बंद वगैरे पडली, तर मग ह्यांना परत तिथेच अडकायला होईल. ऍक्च्युअली प्रॉब्लेम काहीच नाही, अडकायला सुद्धा, पण ईश्वरीच्या एक्झाम्स वगैरे पण आहेत, त्याच्यामुळे इतकं अडकलं तर ठीक आहे, लहान मुलांना घेऊन वगैरे थोडस हा. प्रॉब्लेमॅटिकच होतं, बरोबर. कारण सगळ्याच गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होऊन जातात. आणि घरी येऊन बघते तर वॉशिंग मशीन बंद आहे, आणि आपण बोलवलंय उद्या तो येईल, सकाळी नाही येईल, दुपारी येईल. कळलं काय हो, तुला? मग आता उद्यापर्यंतचे कपडे कोण धुणार आहेत? उद्यापर्यंतचे कपडे तर तसेच त्यासाठीच ठेवूया. मी म्हणत होते की आज बोलवूया म्हणून. आज बोलून का? त्याला शक्य नाही, मी फोन केला होता. तो मुलगा जो आहे तो वाशी मध्ये आहे आणि तो त्याच्यावर ट्रस्ट आहे, जरा चांगलं काम करतो. उद्या बघूया आपण काय झालंय. तर आता या सिक्वेन्स मध्ये उद्याच बघायला मिळेल ना आपल्याला. मलाही माहिती नाही, मी तो उपद्योग करून बघितले, मला काही जमलं नाही. आणि तो आता उद्या येऊन काय ते काम करून त्याच्यामधलं काय सॉर्ट आउट करून निघून जाईल. आता हे सगळं प्राजक्ता तिचं काम करू दे तिला शांतपणे. ईश्वरी पण अभ्यासाला लागलेली आहे. आणि एकच मिनिट तिला विचारूया, काय बाळा कसा झाला अभ्यास? अभ्यास चालू नाही, फ्रेंडला कॉल करून नोट्स मागते. नोट्स माग आणि हे कर, म्हणजे एक मिनिट तो फोन दाखव. काय आता हल्ली कसं झालंय माहितीये का, माणसाने
बाहेर पडावं, कामासाठी बाहेर पडावं आणि नेमका धो पाऊस सुरू व्हावा. आणि आपला जो रेनकोट आहे, बहुतेक लोक बाईकवर बाहेर जातात, कोणी सायकलवर जात असेल, फार कमी लोक कारने जात असतील. पण असा रेनकोट चिप्प ओला झालेला घ्यायचा आणि तो अंगावर घालायचा, बाईकवर बसायचं, इतकं असं एकदम बेकार आणि डेंजर फिलिंग असतं ना ते. कारण त्याच्यामुळे तुम्हाला वर्क फ्रॉम होम असेल ना, त्या पावसाळ्यामध्ये यू आर इन द गुड पोझिशन, है ना? एकदम करेक्ट बोलतोय की नाही? मारून टाकते. उद्याच्या दिवशी म्हणजे उद्या आपण सगळ्यात महत्वाचं तुम्हाला हे वॉशिंग मशीन रिपेअरिंगला काय अडचण येते आणि त्याला थोडीशी टेक्निकल माहिती पण मी विचारणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये. म्हणजे आजच्याच ब्लॉगमध्ये उद्याच्या दिवशी या मशीन बद्दलची थोडीशी टेक्निकल ओव्हरऑल माहिती विचारणार आहे की काय होतं, कसं फंक्शन होतं, का बंद पडतं, आतमध्ये काय काय पार्ट्स वगैरे असतात ते पण त्याला विचारून घेऊया, ज्यामुळे मग तुम्हाला पण याची थोडीफार माहिती मिळेल. आणि ईश्वरीनी झोपायची हे ऍक्टिंग बघा, ते केलेली आहे. गावावरून आलेले कपडे आहेत ना, हा, ते धुवायचे. इतके सगळे कपडे आहेत आणि झोपायची जर ऍक्टिंग पण उद्या तो केलेली आला आहे. नाही, काय केलीये? जर उद्या तो आला नाही तर ते सगळे कपडे तुम्हाला हाताने तुला धुवायला धुवायला लागणार. होणार टँग नाही. टँग. तुला धुवायला लागणार. नाही, मी आधीच सांगते. चलो फिर भाई, दिस इज द टाइम टू गो. चलो बाय बाय बाय. बाय बाय. उलटे हात उलटे पाव. बाय बाय कालचं सगळं पसारा आज आवरायला हवा. बाय बाय. पिठात. ओके. पार्किंगची पावती घेतली. 10 रुपयाचं पावती आहे 12 तासासाठी. 10 रुपये. मला असं वाटतं की आमच्या भागामधली ही एक सगळ्यात कमी रक्कम आहे, कारण मुंबईमध्ये जर बघायला 20 रुपये पार्किंग वगैरे असते, खूप जास्त पार्किंग असते. बघायला गेलं तर पाऊस थोडासा उघडलाय, थोडा पाऊस कमी आहे आज, त्याच्यामुळे बाहेर पडायला सुद्धा फार बरं वाटतंय. चला, लोकांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत, काही ओला उबर वगैरे. पण बरोबर एका माणसाला बोलवलेलं होतं की वॉशिंग मशीन रिपेअर करायचं हे, आणि आला नाही. त्याच्यामुळे अचानक दुसऱ्या एजन्सीला फोन केला आणि तो माणूस आता येतोय. दुसऱ्या बाजूला आता ही तयारी होते ईश्वरी आमची. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड सॉरी इव्हनिंग. गुड इव्हिनिंग. आणि ईश्वरीने छान पद्धतीने तयार करून ठेवले. हे बघा, याच्यावरून काय काय बेत काय आहे बाई तुमचा आज? गेस क्या करने वाले हो तुम लोग? नाहीये? ये इसको ऐसा नहीं काटने का रहता है. पूछ मम्मी को कैसा मम्मा काटने का असंच है. कापायचं असतं ना. गोल कापायचं असतं हे. गोल बाळा, हे ते गोल कापलंस पाहिजे. तसंच. सेम गोल पाहिजे आपल्याला हे. आता हे असं अहो, तू कुठलंही काम ना अगं आधी करतेस कधी आणि कधी मग असं करतेस विचारते. तू. ओके. अगं राहुल, हे सगळं केलंय तसंच ते करणार ना. काम कसं करायचं तुमचं? असं नाही, आता ह्याचं होणारच नाही राऊंड. हे ना, हे अशी धरायची आणि डायरेक्ट इथून असे. पण नंतर ते तुटतातच. नाही तुटत आहे बघ. कुठे तुटणार आहे? मुंबईमध्ये राहा किंवा गावात कुठे पण राहा, आपल्या घरामध्ये ना असं काहीतरी पाहिजे, है ना प्रगत? असं काहीतरी पाहिजे. हे भयानक हत्यार आहे. घरी आता मी जस्ट नारळ फोडला, मला एक आठवण झाली. पण जर का आपल्यावर अशी कधी वेळ कधीच येऊ नये चुकीची, वाईट, पण जर का कधी वाईट वेळ आली तर आपल्याकडे जर काही असं हत्यार असेल ना, तर आपण आपला जीव वाचवू शकतो. बरोबर एक ना? घाव दोन तुकडे करू एक शकतो. घाव दोन तुकडे, याच्यासाठीच बोलतात ना त्याला, है ना? एक नंबर हत्यार आहे. थोडस आता काळजीमध्ये आहे, कारण या मशीनचा रिपेअरिंगचा खर्च आता किती येणार, किती रुपये लागणार? 200, 400, 500, 600, 1000 की 1500 की 2000, असं मला प्रश्न पडलाय. बघूया आता, येईल तो, त्याच्यानंतर कळेल. त्याचा सर्व्हिस चार्ज असणार आहे 150 रुपये, है ना? सर्व्हिस चार्ज त्यांनी सांगितलेला 150 रुपये असेल. आणि मग तुम्हाला काय आतमध्ये खर्च लागेल ऍडिशनल टाकायला, तो तुम्हाला करावा लागेल असं सांगितलंय. पण त्याला सांगायचं एकदा काय ते व्यवस्थित कर, दर 2 महिन्याने तीच कामं नको. तसंच पण होतं त्यांचं आमचं. दर 2 महिने कारण- 150 रुपये त्यांचा चार्ज तो कंपल्सरी आहे. कारण आपण वापरलेली वस्तू आहे ती आता 7-8 वर्ष झाली, तर ते वॉशिंग मशीन पाण्याच्या टच मध्ये असतं कायमस्वरूपी, आणि म्हणून मग ते तसं काहीतरी छोटं मोठं काम काढत राहतं पाण्याच्या टच मध्ये असल्यामुळे. हा, ते म्हणजे आतापर्यंत लोक म्हणत होती ना, बोरिंगच्या पाण्याचा वापर असला की काम हा. काढतात मशीन वगैरे. हम्म. ते मला असं वाटायचं नाही, कारण हम्म. आतापर्यंत आपल्या मशीनने कधी काम काढलं नाहीये. हम्म. पण आता ह्या 6 महिन्यात दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा काम काढलंय.
बरोबर. त्यामुळे आता मला पटलं की खरं आहे ते. आणि 2 दिवस झाले तू कपडे धुवायचं नावच घेतलेलं नाही. मी नाहीच तू धुणार, कपडे मी मी धुणारच सांगितलं नाही, धुणारच नाही. हाताने कपडे धुणार नाही. मग त्याच्यामुळे आता त्याला अर्जन्सी बोलून घेतलं. आता खर्च किती येणार हा आता आल्यानंतरच कळेल नक्की त्याच्यामध्ये काय झालंय. नाही तर कपडे धुवा. ठीक आहे, बघू आता कसं काय काय होतं ते. पण ते काम करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि असेच फॅमिली कंटेंट. व्हेरी गुड. ईश्वरीने किती जबरदस्त काम केलंय. डोळे तोंड किती सगळे. छान है ना? ईश्वरी कधी पण काम करते ना ते असं घाणेरडं काम माझ्यासारखं कधीच नाही करत. तिचं कांदा चिरणे किंवा काय ज्या काय घरात जे काय करणार ना त्याच्यामध्ये ती ऍड करते का. तिला मी शिकवतानाच तसं शिकवते, कळलं ओके. ना. त्याच्यामध्ये आहे ना म्हणजे मी एक नोटीस केले की त्याच्यामध्ये ती काय पण करणार ना त्याच्यामध्ये ती तिची क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी आणते ती काहीतरी क्रिएटिव्हिटी लावणारच असतं. हे असं ठेव तसं ठेव. आता बघ ना हे असं व्यवस्थित मांडून ठेवलं, एक 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 वरती असं हे घेऊन ठेवलं, असं सगळं छान दिसायलाही छान काकडी दिसतं काकडी है ना? पाणी. आणि हे सगळं तिने कापलंय ना, हम्म. कट तिने केलेत सगळं. काकडी पाणी. त्याच्यामुळे काकडीला. सी कॅन बी हॉस्पिटॅलिटी मॅनेजर एनिवेअर ईश्वरी, बट हॉस्पिटॅलिटी नाही. हॉस्पिटॅलिटी मॅनेजर असं नाही काय म्हणतात ती त्याला. chef अरे, मेरे को क्या है, मेरे को जो लगता है मैंने बोल दिया. पण ईश्वरीला आम्ही असं मनातून ठरवलंय. कळलं? ती चांगली शेफ होऊ शकते. काय ठरवलं सांग ईश्वरीला आपण काय करायचं. नाही ते काय बर्डन नाहीये तिच्यावर, पण आपल्याला असं आपली वाटतंय इच्छा आहे ती लादणार नाही होत आपण तिच्यावर. तिची इच्छा असेल तर तिने काही करावं, नसेल तर तिला जे करायचंय ते लवकर करावं. घे, लवकर घे. अरे, घे लवकर खाली. एक 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 मिनिट ठेव. ठीक आहे, बरोबर. ईश्वरीला काय व्हायचं ते होईल, ती नंतर बघूया. तू इथलं पुस होता, मी नाही पुसणार. दुसरा ड्रेस. ठीक आहे. एवढ्यासाठी फिरत नव्हतं. आपल्याला दिसलं नाही पण ना ते. हा. नहीं नहीं, अभी जो यहाँ से निकाल ना? हम लोग निकाला वो कहाँ से गया. वो कपड़ों के थ्रू इधर से ही गया. तो तेच इसका होना सांगितलं. जरूरी है वो, है ना. ये क्या कर रहा हूँ पता है क्या, मैं व्लॉगिंग कर रहा हूँ. नहीं तो आपको लगेगा क्या कर रहे हैं. और मैंने बताया ना ये इधर कि का ये lock लगाने के ये बाद ये मिलेगा. ये तो मिल जाएगा, बट ये आपको ड्रम चेंज करवाना पड़ेगा. ये आपका सही है. ड्रम का टूटा है हाँ, ड्रम का लॉक टूटा हुआ. आप अरे जितनी बार बाप रे. लगाएंगे तो उतनी उसको बार काम करता फिक्स कर दे. तो फिक्स कर सकते हैं कैसे, किसी तरीके कर से. सकते हैं. 5 को से हाँ? 5 को क्या एमसेल. ठीक है, वो मैं कर देता है. हाँ. ठीक है. और मैंने बताया ना कपड़े लगाने के बाद वो 45 मिनट्स का साइकिल रहता है ना, वो बीच में कुछ करते नहीं हम. लेकिन कपड़े होने के बाद ना नीचे से पानी दिखता है, यहाँ से यहाँ से पानी बाहर आता है. पानी आता है इस समय. कहाँ से? अभी ये समय पानी है आपके इधर बिल्डिंग इधर में. अंदर है. हाँ बिल्डिंग में है, लेकिन उसकी जगह अंदर है ना मशीन की. तो एक था ये तो सांग ना त्यांना. हाँ, ये ऐसा पीछे ये से पानी ऊपर के लिए कनेक्ट करने ऐसा का. लगा तो यहाँ से वो करो, ये करके मारो. निकालो, ऐसा बताया था. कुछ नहीं होता ना. नहीं, कुछ हाँ, होता. लेकिन वो कहाँ से आता है पानी, क्योंकि वहाँ की वो लादी पूरी टाइल्स खराब हो गई है. अब बोर्ड चेक करना पड़ेगा पानी का कनेक्शन. वो इधर ही लेना पड़ेगा ना फिर से. हाँ, वो लेते. थोड़ा बाजूला पाणी चाहिए ना. काळजी होते. एक छोटीशी गोष्ट होती, एकदम छोटीशी गोष्ट जी आपल्या वॉशिंग मशीनमध्ये अडकलं होतं. मी तुम्हाला काय सांगतो, कारण आपले जे रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस असतात ते आपण ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांपर्यंत छोट्या छोट्या गोष्टी पण शेअर करत असतो. तर एक छोटीशी गोष्ट कुठे टाकलंस ते दाखव गं, काय? जे याच्यामध्ये अडकलं होतं. 1 मिनिट दाखवतो मी. कसं गेलंय माहित नाही. हां, ते जरा पंखा बंद कर फक्त 1 मिनिट. थांब जरा. त्याच्यामध्ये एक गोष्ट अडकली होती सांगतो. हे असं जे आपण स्टिक करतो ना, ही गोष्ट याच्या मार्फत याच्यातून हे जे इथे आपण अटॅचमेंट एक असते त्याला आता मी फिक्स करतोय क्विक लावून. तर इथून हे जे होल आहे या होलमधून ते आतमध्ये गेलं आणि मग ते आतल्या ड्रम मध्ये गेलं आणि मग ते कंटिन्युअसली ड्रम वाजत होता
घासत होता ना त्याला. कंटिन्युअसली घासत होता. आणि मग या सगळ्याचा परिणाम म्हणून मग काय झालं, तर प्रॉब्लेम असा झाला की 200 नाही 250 रुपयाचा आपल्याला फटका बसलाय. पण ते काम वेळेत होऊन मला असं ठीक आहे, वाटलं होतं पण दुसरं जर 250 काही निघालं रुपयात काम असतं. झालं. हा, मला वाटलेलं बहुतेक 1,500-2 हजाराचं काम काढणार आता. बरोबर, कारण आपला प्रत्येक वेळेस एक्सपिरियन्स काय आहे, जेव्हा कधी टेक्निशियन येतो तर मग हे गेलंय ते गेलंय, सा बेड आलो उसका थोडं सेन्सरी गए असं सांगून मग तो खर्च त्याचा दरवेळेला वाढत असतो. आत्ता पण मला तसंच वाटलं होतं. पण थँक गॉड, थँक्स टू, म्हणजे असं काही नाही झालं. आणि खूप कमी खर्चामध्ये 250 रुपयामध्ये आपलं मशीन आज रिसेट झालेलं आहे, सेट झाले, रिपेयर झाले. आणि तुम देख सकते हो भाई, खुशी और ये जो बोल रहे हैं ना वो बहुत कुछ है चेहरे पे. करके देखो, एक दिन कपड़े धो के देखो, एक बकेट, तो समझ भाई, वो में आएगा. बहुत टेन्शन वाला काम आहे. तो हो गया अभी, झालेला आहे. आणि याच नोटवरती आपण हा आताचा ब्लॉग एंड करत आहोत. आणि तुम्हाला पण काहीतरी रिअल लाईफ एक्सपिरियन्स मिळाला असेल तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, आपल्या फॅमिली ब्लॉगिंग बद्दल काय वाटतंय, आणि कधीतरी प्राजक्ताबद्दल सुद्धा काय वाटतंय. तुम्ही बोलता बरेच वेळेला छान छान प्राजक्ताविषयी कमेंट करता. आणि माझ्याविषयी पण थोड्यासा करत जावा कमेंट काहीतरी चांगल्या मला बद्दल, मला बरं वाटेल. तर थँक्यू व्हेरी मच वॉचिंग अप टू द एंड. इतका वेळ देताय तुम्ही ब्लॉग बघण्यासाठी, त्याच्यासाठी सुद्धा आपण मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आता थँक्यू. क्लीन करूया. चलो, आता हे यांचं थोडंसं एक्सटर्नल काम चालू राहील, तोपर्यंत आपण ब्लॉग एंड करतोय. धन्यवाद. बाय प्राजक्ता. बाय. बाय, थँक्यू.